कंपनी में ही गाड़ी चलाते हैं हम। मेरे कहने पे मेरे दोस्त ने एक गलती कर दी बहुत। गाइस मैं मॉर्निंग जिस रोड की बात कर रहा था, देखो वो रोड मॉर्निंग। तर गाईज बघू शकता साईडला चपाती आहे। आणि हे गाइज गुड मॉर्निंग, कशा सर्वजण? आय होप की सर्वजण छान असाल। तर आजच्या न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर गाइज गावाकडला प्रवास संपला आपला आणि आपण आलो हैदराबादला। तर आपला हैदराबादचा आता प्रवास चालू झाला आहे। तर गाइज चालू आहे मी मॉर्निंग ड्यूटीला, कारण माझी आज मॉर्निंग ड्यूटी आहे आणि वाजत आहे 5:30। 6ला असते, पण जाण्याकरता मला अर्धा घंटा लागते, त्यामुळे मी पैदल जातो ना, त्यासाठी मी एक अर्धा घंटा पहिलेच निघतो, कारण टाईमावर पोहोचले तर चांगलं असते ना, त्यासाठी। तर विषय कसा भाई, आपण गावाकडे होतो, एन्जॉय केला, जे करायचे ते केलं, जे खायचे ते खाल्लं, जे प्यायचे ते पिलं, म्हणजे जे चीजा गावाकडे 1 वीकमध्ये करायच्या ते केल्या आणि चांगलं वाटलं। फॅमिलीसोबत राहिल्या, गप्पा गोष्टी सर्व काही चीजा अनुभवल्या आणि छान वाटलं मला फॅमिलीसोबत राहून। तर फॅमिलीसोबत राहायची माझी पण इच्छा, पण तुम्हाला तर माहितीच आहे फायनान्शियल आपली सध्या बरोबर नाही आहे। चला सोडून द्या ते टॉपिक। आणि गाईज आपण आलो हैदराबादला आणि आता आपलं लाईफ स्ट्रगलची लाईफ चालू झाली। तर बघू आजच्या दिवसात काय होतं काय नाही। आणि गाईज माझ्या मराठीवर वगैरे फोकस करू नका, कारण मी काही तेवढं शुद्ध मराठी बोलू शकत नाही। मी एक खेडेगावातून बिलॉंग करणारा मुलगा आहे आणि जेवढं माझ्याकडून प्रयत्न होतील मी तेवढं तुम्हाला सांगण्याची कोशिश करत आहे। तरी गाईज नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ढेर सारा प्यार दाखवा। तर गाईज चालू आहे मी आता ड्युटीला आणि मस्त लोकेशन बघू शकता, सुपर आहे। आणि लोकेशन तुम्ही पहिलं माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल, कारण मला पहिल्यापासून बघत असाल तर तुम्ही हे लोकेशन बघलं असाल। हा तळा आहे, पहिले भरलेला होता पुरा, पण आता उन्हाळा संपत आलाय ना, त्यामुळे थोडंसं पाणी राहिलंय। आता परत पावसाळा आल्यानंतर फुल जाम भरल। आणि काय लोकेशन दिसते रे भाई इथलं, गजब ना भाई, गजब। तर काय चला आपण थोडं जाऊ ड्युटीला आणि नंतर पुढं काय होतं ते पण सांगतो तुम्हाला। तर भेटूया गाईज। पीछे का रोड दिख रहा है ना, मैं जा रहा हूँ, वो रोड अभी देखो कितना खुला खुला लग रहा है ना। मतलब ऐसा लग रहा है कि इस रास्ते से गाड़ियाँ जाती है नहीं जाती है, मतलब 1-2 गाड़ियाँ दिख रही है, ज़्यादा गाड़ी नहीं दिख रही। जब मैं छूटूंगा ना ड्यूटी से, जब मेरा छुट्टी होगा ना, उस टाइम पे देखना गाइस, लिटरली इतनी गाड़ी रहेगी ना, अब देख के भी परेशान हो जाओगे। क्या भाई मॉर्निंग तो गाड़ी नहीं थी, अभी इतनी गाड़ियाँ। तो गाइस ये बहुत बड़ा रोड है और मैं आपको ये गाड़ियाँ दिखाऊँगा छुट्टी होने के टाइम में, ठीक है। तो चलो मैं इसके लिए ब्लॉग इधर स्टार्ट किया था ताकि आपको भी ये रोड दिखा पाऊँ अभी कैसा है, और जब मेरा छुट्टी होगा तब इधर कितनी ट्रैफिक होती है वो भी दिखाऊंगा, ठीक है। तो ये वो गाड़ी है जो हम पहले चलाता था, मैं और मेरे फ्रेंड लोग, मतलब कंपनी में ही गाड़ी चलाते हैं हम। और सीन क्या हुआ पता है, जो ये गाड़ी है ना, वो गाड़ी अभी रिटर्न जा रही है, इसकी प्लेस में दूसरी गाड़ी आई है। तो अभी ये गाड़ी जाएगी दूसरी कंपनी में। जो ये वेंडर था ना, वो वेंडर ये गाड़ी ये कंपनी को अभी नहीं दे रहा, मतलब जो रहता है ना कॉन्ट्रैक्ट में, वो कॉन्ट्रैक्ट चले गया, वो दूसरा कॉन्ट्रैक्ट आगे दूसरे वेंडर की गाड़ी आ गई। जंगल रिच इसको बोलते हैं, फॉन्टी। ये फॉन्टी चली जा रही, लेकिन क्या गाड़ी थी भाई, ये पत्थर फोड़ गाड़ी थी। और जो लोग चलाए होंगे और मेरा वीडियो देखते होंगे उसको भी पता है कि ये गाड़ी जैसी गाड़ी दूसरी नहीं है भाई। अभी जो जंगल रिच आई है वो अच्छी है, लेकिन उतनी बेटर नहीं है जितनी ये है। तो क्या बताओ भाई, इसकी बात ही अलग है, ठीक भाई अभी हो गया अपना टाइम और अपन जा रहे हैं अभी रूम के लिए। ऊपर से बहुत धूप लग रहा है। और भाई तुम्हें पता है आज ना मेरे कहने पे मेरे दोस्त ने एक गलती कर दी, बहुत बड़ी, नहीं करनी चाहिए थी भाई। वो गलती क्या है पता है, मतलब मैं मॉर्निंग जल्दी गया था तो मेरा टाइम हो गया था, लेकिन मेरा फ्रेंड का टाइम नहीं हुआ था, 5-6 मिनट उसके लिए बचे थे, लेकिन भाई ने मेरे कहने पे आउट टाइम मार दिया। अभी क्या रिएक्शन है भाई तुम्हारा? दोस्त ने बोला तो करना, टेंशन मत लो भाई, मजाक कर रहा हो, हो जाता है, ठीक है। नहीं तो ऐसा सोच लेना कि भाई चलो यार एक दिन एंजॉय मार लिया, चिल मार लिया, बोल के क्या सही है ना। 8 दिन के लिए 8 मिनट। चलो भाई धूप बहुत लग रही है आणि चला मराठीत बोलू का मैं थोड़ा, हिंदी में बताओ। आपको मराठी आती है नहीं आती? 1-2 वर्ड आता नहीं आता?
क्या आता एक बार बोलो जोर से, बोलो ना क्या माना। गाइस मैं मॉर्निंग जिस रोड की बात कर रहा था, देखो वो रोड मॉर्निंग एक तो गाड़ी दिख रही थी क्या, अभी देखो ट्रॉफिक ही ट्रॉफिक मतलब समझ सकते हो आप कि उतनी ज़्यादा ट्रॉफिक नहीं है, लेकिन देखो गाड़ी एक ना एक गाड़ी आ रही है। लेकिन मॉर्निंग टाइम पे गाड़ी ज़्यादा नहीं थी ना भाई, अभी देखो मतलब थोड़ा भी खुला नहीं रह सकता है भाई, देखो। आणि किती ऊन लागते यार, किती ऊन लागते माहिती आहे का। तो गाइस आपको मॉर्निंग में बोला था कि उधर रोड पे ट्रॉफिक रहती है और मैं आपको दिखाऊंगा, तो मैंने तो इधर की ट्रॉफिक दिखाई है आपको। तो चलो गाइस मेरी तो हो गई है फाइनली छुट्टी, और अभी रूम पे जाके मस्त थोड़ा रेस्ट करूंगा, क्योंकि मॉर्निंग जल्दी उठा इसलिए मेरा नींद कंप्लीट नहीं हुआ था। तो अभी जाके बढ़िया पैकी थोड़ा फेशअप करके सोऊंगा। तो मिलते हैं बाद में गाइस। तर यार कंपनीत येऊन एवढं गार झोपी गेलो होतो ना भाई, काय सांगू तुम्हाला। एवढी झोप येत होती ना, तर आता उठलो बघा, उठून फ्रेश वगैरे झालो आणि खायला तर लागते ना भाई, बाहेर राहतोय म्हणल्यावर। तर बाहेर गेलो आणि 2 चपात्या आणि एक दूध पाकिट आणलोय, कारण आता घरची ध्यान आली रे। घरी होतो तेव्हा मस्त पैकी सर्व काही रेडीच असायचं, फक्त जेवाय बसायचो। पण इथं तसं नसतंय, इथं कसं असतंय स्वतः बनवायचं आणि स्वतःच खायचं, तरच खायला भेटते, नाहीतर उपाशी झोपा मग। त्यासाठी बाई आता गेलो बाहेर, 2 चपात्या आणल्या हॉटेलवरनं आणि एक दूध पाकिट आणलं। बघू डाळ बनवली तर बनवूया, थोडीफार आपल्याकडे मसुरीची डाळ आहे आणि आमच्या रूम मध्ये ऑइल वगैरे काही नाही, पण बघू सपक वगैरे पण छान लागते मसुरीची डाळ। तर यार माझा ना डाळ बनवायचा प्लॅन कॅन्सल झालाय, कारण मला आता इथे जास्त कंटाळा आणि बाहेर पाणी पण पडतंय। मी डाळ शिजवाय ठेवली, लाईट वगैरे गेली तर प्रॉब्लेम होईल, त्यासाठी आपण दूध आणि चपातीच खाऊन आजच्या दिवस एवढ्यावरच आटपायचं। काय कशाला भाई, पाणी येते बाहेर, लाईट वगैरे गेली तर प्रॉब्लेम होऊ शकतो ना। तर गाईज बघू शकता साईडला चपाती आहे आणि इथं दूध आहे, आणि हे बघा माझ्या मम्मीनं मुरमुरे आणि लोणचं बनवून दिले माझ्यासाठी, म्हणजे इमर्जन्सी तू खाऊ शकतोस म्हणून। आता तेच करतोय मी, कारण आता तर मला बनवायला कंटाळा येते, म्हणून इमर्जन्सीसाठी मी दूध आणि 2 चपात्या आणि थोडेसे मुरमुरे आणि एक लोणचंच खाणार, कारण थोडंसं जसं आहे ते तसं ॲडजस्ट करून खायचं। आणि बाहेर राहते म्हणल्यावर एवढं तर ॲडजस्ट करायला आलं पाहिजे, आणि करावं लागतेच, पर्यायच नसतोय। त्यांच्या भावाला लई मेहनत करतोय, थोडं सबस्क्राईब लाईक करत जावा। आणि नवीन ब्लॉगर आहे मी काही पुराणा ब्लॉगर आणि काही लई मोठा ब्लॉगर नाही, तर माझ्याकडून काही गलती वगैरे होत असेल माझ्या ब्लॉगमध्ये तर कमेंटमध्ये सांगा की मी ते इथं चुकतोय म्हणून, आणि ते दुरुस्त करण्याचा मी माझा पुरा प्रयत्न करीन। तर गाईज मी घेतो जेवून, आणि तुम्ही पण जेवला नसलात तर तुम्ही पण घ्या जेवून।